नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू. त्याच्यासाठी मी इथे एक भांडं सेट केलं आहे. तुम्हाला जितके लाडू बनवायचे असतील त्या हिशोबाने एक भांडं सेट करू शकता. इथे मी जवळपास अर्धा किलो असे शेंगदाणे घेतले आहे. शेंगदाणे आपल्याला चांगले खमंग असे भाजून घ्यायचे आहे. मीडियम फ्लेमवर शेंगदाणे मी इथे भाजून घेत आहे. शेंगदाणे एकसारखे परतत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. 3 ते 4 मिनिट मी मीडियम फ्लेमवर शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याच्यानंतर गॅसची आच मी इथे स्लो ते मीडियममध्ये ठेवून शेंगदाणे भाजून घेतले आहे. हिमोग्लोबिनसाठी हे शेंगदाणे आणि गुळाचे लाडू खाल्ले जातात. शेंगदाणे हे आपले भाजून होत आहे. शेंगदाण्याला डाग पडले आहे आणि शेंगदाण्याचा चटचट असा आवाज येऊ लागला आहे. शेंगदाण्याची सालं ही वेगळी होऊ लागतात आणि घरभर शेंगदाणे भाजल्याचा सुगंध हा दरवळतो. म्हणजे शेंगदाणे भाजल्या गेले असे समजायचे. शेंगदाणे आपले भाजून झाले आहेत. आता आपण ते बाजूला काढून घेऊ. छोट्या भुकेसाठी हे लाडू तुम्ही मुलांना देऊ शकता. आता त्याच कढईत आपल्याला मूठभर सुक्या खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे आणि स्लो ते मध्यम गॅसवर मिनिटभर सुक्या खोबऱ्याचा किस हा भाजून घ्यायचा आहे. कढई गरम असल्यामुळे सुक्या खोबऱ्याचा किस हा लवकरच भाजून होतो. हलकासा रंग बदलला की हा किस बाजूला काढून घ्यायचा आहे. उपवासाला चालणारे हे लाडू अतिशय खमंग असे बनून तयार होतात. येत्या आषाढी एकादशीसाठी हे लाडू तुम्ही बनवून तयार करून ठेवू शकता. मुलांच्या छोट्या सुट्टीसाठी हे लाडू तुम्ही देऊ शकता. आपला खोबरं हे भाजून तयार आहे. आता आपण ते बाजूला काढून घेऊ. आता त्याच कढईमध्ये 1 ते 2 टीस्पून तूप इथे तुम्ही घालायचं आहे. मी इथे 1 टीस्पून तूप वापरला आहे. 2 टीस्पून तूपसुद्धा इथे वापरलं तरी चालेल. आता मूठभर बदाम इथे आपल्याला मिनिटभर भाजून घ्यायचे आहे. तुपावर एकसारखे परतत हे बदाम आपल्याला भाजून घ्यायचे आहे. बदामाचा सुद्धा चटचट असा आवाज येऊ लागला की बदाम हे बाजूला काढून घ्यायचे आहे. व्हिटॅमिन ईनी उपयुक्त आणि ब्रेनसाठी अत्यंत पोषक असे हे बदाम असतात. त्याच्यामुळे तुम्ही हे बदाम इथे वापरू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता. बदामाचा चटचट असा आवाज येऊ लागला आहे. आता आपण ते बाजूला काढून घेऊ. संपूर्ण मिश्रण भाजून तयार आहे. हलकं कोमट हे मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी मी इथे जितके शेंगदाणे घेतले होते तितकाच इथे त्याच भांड्यामध्ये मोजून गूळ घेतला आहे. आता थोडा गूळ आता इथे आपल्याला घालायचा आहे. थोडं भाजून घेतलेलं मिश्रण इथे वापरायचं आहे आणि चवीला इथे वेलची वापरायची आहे. इथे मी 4 वेलच्या घेतल्या आहेत. आता मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये सुरुवातीला चालू बंद करत बारीक करायचं आहे आणि नंतर थोडं स्पीडनी हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे लाडूला एक चांगलं बाइंडिंग येतं. दुसरी बॅच पण अशीच आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊ. संपूर्ण मिश्रण तयार आहे. आता ते चांगलं मिक्स करून घेऊ. तुम्ही इथे बघू शकता लाडूला एक चांगलं बाइंडिंग आलं आहे. हाताला थोडासा कोमटपणा जाणवेल इतके शेंगदाणे गरम असावे म्हणजे एक बाइंडिंग चांगलं येतं. गुळाचा एक मॉइश्चर इथे तयार होतं आणि लाडू आपले चांगले बांधले जातात. जर लाडू चांगले बांधले गेले नाही तर 1 टीस्पून तूप तुम्ही इथे ॲड करू शकता आणि मिक्सरला फिरवून घेऊ शकता. लाडू आपले बनवून तयार आहे. 24 ते 25 लाडू ह्या इतक्या मिश्रणात माझे तयार झाले आहेत. अशा पद्धतीने गूळ शेंगदाणा घालून पौष्टिक असे लाडू नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. परत भेटू अशाच एका रेसिपीसह. धन्यवाद.